नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो। ज्यावेळेस मला हे आमंत्रण मिळालं त्यावेळेस माझा पहिला प्रश्न होता की भाषा कोणती असावी, हिंदी, इंग्लिश का मराठी। तर त्यांनी मला जे सांगितलं त्यानुसार आपण मराठीमध्ये संवाद साधायचा प्रयत्न करूया। आणि तसं पाहिलं ना तर मराठी एकत्र करणारी भाषा आहे। थोडंसं आपण अल्फाबेट बघूया। इथे खूप निष्णात डॉक्टर्स आहेत, माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत, कदाचित काही माझं वय असेल तेवढी काही जणांची प्रॅक्टिस पण असू शकते। तरी सुद्धा आपण मराठीचे जे अल्फाबेट्स आहेत, मराठीचे जे अक्षर आहेत त्यातून काही शिकता येतं का बघूया, कारण आपण मराठीतून आजचा कार्यक्रम करत आहोत। मराठीचे जे अक्षर आहेत ते एकमेकांना साथ देतात है ना। एखादा शब्द, एखादं अक्षर थोडंसं कमी पडलं है ना, स जर थोडंसं कमी पडलं, त्याची एक दांडी उडाली तर य येऊन जोडला जातो आणि स्य होतं। ते एकमेकांना साथ देणारे आहेत, राईट। तर अशा एकमेकांना साथ देणाऱ्या मराठीमध्ये आपण आजचा संवाद साधण्याचा प्रयत्न करू। आणि खरोखरच हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे संवाद। असं म्हटलं जातं कम्युनिकेशन इज द ब्लड ऑफ रिलेशनशिप। जर रिलेशनशिप मध्ये कम्युनिकेशन नसेल तर ब्लॉकेजेस होतात and blood doesn't flow, and we as a doctor fraternity know very well what happens when it doesn't flow, है ना। संवाद हा नात्यांचा रक्त प्रवाह आहे। आणि मला आश्चर्य वाटतं एवढ्या व्यस्त व्यवसायामध्ये हा 71वा संवाद कार्यक्रम आहे। 70 संवाद अविरतपणे होणे ही एक मोठी गोष्ट आहे हेगडेवार रुग्णालयाचं। आणि या संवाद साधणाऱ्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आजचा संवाद निवडलाय जन्माष्टमीच्या रूपाने। तिकडे राधा आणि कृष्ण तयार होऊन स्वागतासाठी उभे होते, त्यावेळेस मला वाटलं मीच ऑडमॅन आउट आहे। पण आपला विषय पण तसाच आहे, अध्यात्म आणि आधुनिकतेची जोड। खरंच याची गरज आहे का आजच्या जगामध्ये, भगवद्गीतेची किंवा जन्माष्टमी साजरी करण्याची, मटकी फोडण्याची? लोकांची डोके काय कमी फोडतो जे मटके पण फोडायचे है ना। पण तरी सुद्धा याची आपल्या जीवनामध्ये खरंच काही गरज आहे का? खास करून जन्माष्टमीची आपण विषयाला धरून राहू। आणि जन्माष्टमीचं आपल्या जीवनामध्ये काही योगदान आहे का? कृष्ण जन्माचं, कृष्णाच्या शिकवणींचं आपल्या जीवनामध्ये काही योगदान आहे का, हे पुढच्या 45 मिनिटांमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू, ठीक आहे। तर कृष्ण जन्म, मला नाही वाटत भारतामध्ये एखादा असा व्यक्ती असेल की ज्याला माहित नसेल कृष्ण कोण आहे। जसं मॅडमनी खूप सुंदर काव्यात्मक रूपामध्ये वर्णन केलं कृष्ण कसा आहे। गोकुळचा कृष्ण आहे, राधेचा कृष्ण आहे, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उपदेश देणारा कृष्ण आहे। कृष्णाची खूप सारी रूपं आहेत आणि म्हणून आपण कृष्णाला मानायचं का? आणि कृष्णाविषयी का ऐकायचं? का आपण बाहुबली बघितला प्रत्येकाने? डेफिनेटली तो सीएमई नव्हता की त्याचे काहीतरी पॉइंट्स मिळणार आहेत आणि नंतर आपलं पुढे फायदा होणार नाही। आपण बाहुबली का बघितला? कारण आपल्याला मनोरंजन हवंय, राईट। एंटरटेनमेंट हवी आहे। आपल्या रोजच्या धकाधकाच्या जीवनामधून काहीतरी एक विरंगुळा हवाय, मनोरंजन हवंय। आणि ते मनोरंजन आपल्याला मिळवण्यासाठी आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो, करतो किंवा अनुभवतो। बाहुबली त्याची जी मूळ संकल्पना आहे, आईपासून दुरावलेला मुलगा दुसऱ्या एका स्त्रीकडे जातो, ती स्त्री त्याचा सांभाळ करते आणि तो मोठा झाल्यानंतर आपल्या मूळ घरी परत जाऊन आपल्या कार्यामध्ये रममान होतो। ही कृष्णाची स्टोरी नाहीये का? देवकीने जन्म दिला,
यशोदेने त्याचा सांभाळ केला आणि नंतर परत जाऊन मथुरेमध्ये आणि द्वारकेमध्ये आपला क्षत्रिय धर्म निर्वहन केला. हा कृष्ण. तर कृष्णाविषयी ऐकून आपल्याला मनोरंजन मिळू शकतं. कुठलाही बॉलिवूड मूवी घ्या, कुठलाही बॉलिवूड मूवी घ्या, त्या मूवी मध्ये रामायण किंवा महाभारताच्या कथेचा थोडा तरी अंश नसेल तर ते आश्चर्य असेल, है ना. बॉलिवूड मध्ये कॉमन थीम, हिरो हिरोईन, विलन येतो, हिरोईनला घेऊन जातो, हिरो जातो, फाईट करतो, ऍट द एंड विलन खतम आणि तो हिरोईनला घेऊन येतो. रामायण, राईट. तर कृष्ण आणि राम आपल्या वैदिक संस्कृतीमधल्या कथा हे आपल्याला मनोरंजन देतात. परंतु आजचे सिनेमे फक्त मनोरंजन देतात, परंतु ह्या कथा आपल्याला मनोरंजनाच्या पुढेही काहीतरी देतात आणि ते देतात आत्मरंजन, सॅटिस्फॅक्शन. when you dance for Krishna, when you sing for Krishna, when you speak about Krishna, when you hear about Krishna, मनोरंजन तर होतच, सोबतच एक आत्मसंतुष्टी पण मिळते, जी कदाचित स्त्री 2 बघून नाही मिळत, राईट. लोकांना मनोरंजन हवं असतं, त्याच्यासाठी भयावह सिनेमा बघायला जातात आणि घरी आल्यानंतर मग घाबरतात. नाईट शो बघून आले, घरी आल्यानंतर दरवाजा उघडला की मुलगा गेला बाथरूम मध्ये, जोरात नळ चालू केला, इकडे पत्नी घाबरली, राईट. का? तर हे आपल्याला मनोरंजन देऊ शकतात, पण आत्मरंजन नाही मिळू शकत. केवळ आत्मरंजन नाही तर त्यासोबतच ह्या कथा किंवा हे ज्ञान अशा शिकवणी आपल्याला प्रदान करतात, असं नॉलेज प्रदान करतात की ज्याच्या आधारे आपलं जीवन पूर्णपणे एका खंबीर पायावर उभं राहू शकतं. तर काय आहेत ह्या शिकवणी आणि त्यात काय आहे मनोरंजन हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. फक्त 6 गोष्टी आपण बघणार आहेत, राईट. 6 पॉइंट्स आपण बघू की हा जो कृष्ण जन्म होतोय त्याला आपण आपल्या आजच्या आधुनिक जीवनाशी रिलेट करू शकतो का? नाही तर झाले ना 5000, जवळपास 5,500 वर्षापूर्वी मथुरेमध्ये कृष्ण जन्मला, वासुदेवनी बघितलं, देवकीनी बघितलं, यशोदा मैया. आम्हाला काय करायचंय आज? त्याचा काय? गायनेकोलॉजिस्ट कुणी आपल्या इथे कितीतरी लेडीजची डिलिव्हरी केली आहे, आपल्या हॉस्पिटलमध्ये झालेली आहे, राईट. किती बाळांना लक्षात ठेवतो आपण? रादर ठेवू शकतो. तसंच हे बाळ झालं, सॉरी लेबर रूम मध्ये नाही झालं, जेलमध्ये झालं, राईट. तर त्याला आपण लक्षात का ठेवायचं? बघूया. सुरुवात कुठून होते? सुरुवात कृष्ण जन्माची होते. पृथ्वीवर खूप सारा पाप वाढलेलं आणि अतिशय बर्डन, भार सहन करते पृथ्वी. माहितीये हा भार म्हणजे काय, बर्डन म्हणजे काय? आपण कधी कधी म्हणतो ना, हा एम्प्लॉय ना ऑर्गनायझेशन साठी बर्डन आहे. एम आय राईट मॅडम? तुम्ही अशा चेअर मध्ये बसलेला आहात की तुम्हाला असा भार नेहमी बघावा लागतो, बघावाच लागतो. आणि तसंच पृथ्वीला बघावा लागतो. आणि बर्डन म्हणजे काय? व्हेन आउटगोईंग इज लेस दॅन इनकमिंग इज गिव्हिंग. म्हणजे मला 1 रुपया मिळतो आणि मी 1.5 रुपयासाठी अभिप्रेत असलेलं कार्य करतो, हे झालं देणे. आणि मला 1 रुपया मिळतो आणि मी 80 पैशाचं काम करतो, तो 20 पैसे मी त्या ऑर्गनायझेशनवर बर्डन आहे. ही पूर्ण पृथ्वी आहे. या पूर्ण पृथ्वीवर जे पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, ही सगळी प्रकृती सगळ्यांना सगळं काही प्रदान करते आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण किती परत करतो याच्यामध्ये ज्यावेळेस तफावत होते ना, त्यावेळेस पृथ्वीवर बर्डन व्हायला लागतं. एम आय क्लिअर? पृथ्वीवर बर्डन तेव्हा होतो जेव्हा घेणाऱ्यांचे हात मोठे होतात
आणि त्याच्या बदल्यात देणारे खूप कमी होतात. आय एम व्हेरी हॅपी. हेडगेवार रुग्णालय इथे आणि आताच मॅडमशी चर्चा करत होतो, आसाममध्ये सुद्धा द्यायचं काम करतात. एक ऑर्गनायझेशन बर्डन कमी करायचं काम करते या पृथ्वी आणि प्रकृतीवरचं, परंतु असे हजारो लाखो ऑर्गनायझेशन्स आहेत जे वाढवण्याचं पण काम करतायत. आणि ती जेव्हा बर्डन खूप जास्त होतं तेव्हा पृथ्वी कुठे जाते? ब्रह्माजीकडे. CEO ऑफ द युनिवर्स. तर ब्रह्माजीकडे पृथ्वी जाते आणि जाताना एक छान रूप घेऊन जाते, गाईचं रूप घेऊन जाते, हंबल, पोलाइट. आणि त्या गाईचं रूप घेऊन ब्रह्माजीकडे जाते. ब्रह्माजीला सांगते की मी काय करू, आय एम हेल्पलेस. जेव्हा ब्रह्माजीकडे जाते, ब्रह्माजीला म्हणते की मदत करा, काहीतरी करा. ब्रह्माजी म्हणतात आय टू हेल्पलेस. मी पण हेल्पलेस आहे, नाही काय करू शकत. हे ना माझ्या आवाकाच्या बाहेरचं आहे, मी नाही करू शकत आता काही. मग काय करायचं? तर ब्रह्माजी म्हणतात मला एक जण माहिती आहे जो काही सगळं ठीक करू शकतो. लेट अस गो टू दॅट प्लेस. तर ब्रह्माजी गाईला घेऊन अर्थात पृथ्वीला घेऊन त्यांच्यासोबत मग सगळेजण येतात. सगळे शिवजी, चंद्र, इंद्र, वरुण, वायू सगळेजण येतात आणि सगळे जातात श्वेतद्वीप. आणि त्या श्वेतद्वीपवर जाऊन ते तिथे भगवंतांची आराधना करतात, विष्णूची, आणि सांगतात की दिस इज द प्रॉब्लेम, काय करावं. आणि विष्णू सांगतात की डोंट वरी, सगळेजण वृष्णी वंशामध्ये जा, आय एम कमिंग, आय विल कम अँड आय विल टॅकल द सिच्युएशन. मी येईल आणि सगळं काही ठीक करेल, तुम्ही निश्चिंत राहा. हा पहिला सीन. आता याची आपल्या जीवनाशी काय सांगड घालू शकतो? नेक्स्ट, ज्या वेळेस गाय अर्थात पृथ्वी ब्रह्माजीकडे गेली, ब्रह्माजी हे नाही म्हटले की ठीक आहे ना, मला नाही जमत आहे ना, म्हणजे कुणालाच जमणार नाही. राईट? ब्रह्माजी हे नाही म्हटले की अरे आय एम द हेड ऑफ दिस युनिवर्स, या युनिवर्स मध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आहे, लिटरली कोणीच नाहीये, ही इज अ क्रिएटर. तर ब्रह्मा हे नाही म्हटले की याला सोल्युशन नाही, सहन कर का बाई. नाही, ब्रह्मा accepted that he also can be unaware of certain solutions. आणि तेच समजण्यासाठी आणि त्यानुसार वागण्यासाठी खूप मोठं हृदय आणि खूप मोठी नम्रता लागते, है ना. अनफॉर्च्युनेटली, सॉरी, आय एम ऑल्सो फ्रॉम मेडिकल फॅकल्टी. ज्यावेळेस पेशंट डॉक्टरकडे येतो ना, त्यावेळेस जर त्याला माहिती आहे की ह्याला पाठवावंच लागणार आहे, ही नीड्स समबडी सुपेरियर हु कॅन ट्रीट हिम, पण नाही, 2-3 दिवस मी सांभाळून घेतो. राईट? आय डोंट वॉन्ट टू रेफर. वाय? बिकॉज आय डोंट हॅव दॅट हार्ट ऑफ ब्रह्माजी. ब्रह्माजीने एक क्षण सुद्धा लावला नाही. त्यांनी काय केलं? म्हणजे याचं सोल्युशन माझ्याकडे नाहीये, आपण हायर ऑथॉरिटीकडे जाऊ, सुपर स्पेशालिस्टला दाखवू. आणि सुपर स्पेशालिस्ट बसलेले आहेत, दे आर देअर टू हेल्प. राईट? आपल्याला फक्त अप्रोच करायची गरज आहे. राईट? पहिली गोष्ट आपण शिकू शकतो या जन्माष्टमीच्या सुरुवातीची, ती म्हणजे थोडीशी नम्रता असावी म्हणा हृदयामध्ये. अँड व्हॉट इज ट्रू कॅरेक्टर? इज एक्सप्रेसिंग व्हॉट वी आर, accepting our strengths, accepting our weaknesses. Nobody is perfect. कुणीच परफेक्ट नाहीये, एक जण सोडून. बाकी सगळे आपण कुठे ना कुठे तरी आपली काही ना काही मर्यादा आहे, त्या मर्यादेला ओळखून मदत घेणे. मी एक युजली टॉपिक घेतो सेमिनारचा, ते आहे की हाऊ टू आयडेंटिफाय अ हेल्दी पर्सनॅलिटी. है ना, हेल्दी लाईफ इज डिफरंट बट हेल्दी पर्सनॅलिटी इज डिफरंट. आणि आता मी त्या डिटेलमध्ये नाही जात,
आपली पर्सनॅलिटी हेल्दी आहे का नाही हे कसं ओळखायचं? त्याचे 6 पॅरामीटर्स आहेत. त्यातलं एक पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे की वी डोंट हेजिटेट टू टेक हेल्प. ज्या व्यक्तीची पर्सनॅलिटी हेल्दी नाहीये तो दुसऱ्याची मदत घेऊच शकत नाही. भले तो त्रासात असेल, भले त्याचं नुकसान होईल, पण तो दुसऱ्याची मदत नाही घेत. सो वन ऑफ द साइन ऑफ हेल्दी पर्सनॅलिटी इज टू ऍक्सेप्ट द हेल्प, अँड दॅट इज व्हॉट ब्रह्माजी डिड. ब्रह्माजीनी श्वेतद्वीपवर गेले, कृष्णाला अर्थात विष्णूला त्यांनी प्रार्थना केली की हा माझा एम्प्लॉई, काहीतरी गरजा आहेत त्याच्या, मी नाही पूर्ण करू शकत, ओनर ऑफ द हॉस्पिटल कॅन, है ना, द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कॅन. तर आस्किंग हेल्प, रेफरिंग दी प्रॉब्लेम्स, राईट. तर ते झालं आणि त्यानंतर मग बराचसा कालावधी लोटला आणि ती घटिका आली ज्यावेळी एक अतिशय लाडका भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला रथामध्ये घेऊन जात होता. तो म्हणजे कंस, है ना, त्याची लाडकी बहीण. आज महाराष्ट्रात लाडकी बहीण म्हटलं की राईट. तर कंसाची लाडकी बहीण देवकी, तिचं लग्न लागलं आणि लग्नानंतर है ना, कंस म्हटलं नाही, ती माझं तिच्यावर एवढं प्रेम आहे, देवकीवर माझं एवढं प्रेम आहे की दुसरं कोणी तिची गाडी पण नाही चालवायची. तिच्या गाडीला मी ड्राईव्ह करणार आहे, मी तिचा रथ चालवतोय. आणि कंस सारथी बनून चालायला लागला, तो रथ चालवायला लागला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, या देवकीचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण बनणार. आणि सिच्युएशन चेंज्ड. एका क्षणापूर्वी आपल्या बहिणीवर अतोनात प्रेम करणारा कंस तिचा वैरी बनला, है ना. मी एक कविता लिहिलेली आहे, नाही मनासारखं झालं तर सगळे होती टगे, नाही मनासारखं झालं तर सगळे होती टगे, करुणी बसती गालांची फुगे. या सगळ्या टग्यामध्ये काही आपुलकी नाही, बरं झालं देवा तू तरी तसा नाही. कामापुरता मामा ताकापुरती आजी, सगळ्यांना हवा फक्त दामोजी. या दामोजी पुढे कुणा किंमत नाही, बरं झालं देवा तू तरी तसा नाही. इथे प्रेमाचा मापदंड तुकतुकीत कांती, गडगंज पैसा आणि श्रृंगार श्रीमंती. साध्या पोळ्या प्रेमाला कोणी विचारत नाही, बरं झालं देवा तू तरी तसा नाही. बालपणीचा खेळ तारुण्याची मजा, बालपणीचा खेळ तारुण्याची मजा, वार्धक्य येऊ लागता वाटते जणू सजा. पिकल्या पानांची कुणा किंमत नाही, बरं झालं देवा तू तरी तसा नाही. तर याची सुरुवात, नाही मनासारखं झालं तर सगळे होती टगे. हा कंस देवकीचा एवढा प्रिय भाऊ, जसं त्याला कळलं की हिच्यापासून मला त्रास आहे, हिच्यापासून मला काहीतरी हानी होणार आहे, तलवार काढली आणि तलवार काढून देवकीला मारायला निघाला. मग वासुदेवाने त्याला समजवायचा प्रयत्न केला, सिद्धांत सांगितले. जर कधी तुम्ही वाचलं ना तर वासुदेव जे कंसाशी बोलतात याच्यामध्ये सगळ्या आयुष्याचा सार आहे. वासुदेव खूप सुंदर त्याला शिकवतात, त्याच्या प्रश्नी काहीच पडत नाही. मग शेवटी वासुदेव सांगतात की ठीक आहे, तुला मारायचंच ना तिला, पण तिचा पुत्र तुला त्रास देणार, ती देणार आहे का, ती मारणार आहे का? नाही ना. मी वचन देतो की तिला झालेलं प्रत्येक बाळ तुझ्यापर्यंत आणून सोडतो, तुला काय करायचं ते कर. आणि कंसाला त्याच्या शब्दापेक्षा वासुदेवाच्या शब्दावर अधिक विश्वास होता, कारण वासुदेव सत्यवचनी होते, है ना. डॉक्टरसाठी हे किती आवश्यक आहे ना आपल्या मेडिकल फॅटर्निटीसाठी, की एक पेशंट खूप त्रासलेला असतो, त्याच्यासाठी एक शब्द सफिशियंट असतो डॉक्टरचा, डोंट वरी, राईट. ते आश्वस्त करणारे वचन असतात. नेक्स्ट, तर कंस ज्यावेळेस देवकीवर
अशी स्थिती निर्माण करतो, त्यावेळेस वास्तविक तो शक्तीचं प्रदर्शन नाही करत. कंस इज नॉट पॉवरफुल, ही इज वीक. माझे गुरु राधानाथ स्वामी महाराज नेहमी सांगतात, द ग्रेटनेस ऑफ द पर्सन कॅन बी एस्टिमेटेड बेस्ड ऑन हिज ऍक्शन्स इन द प्रोवोकिंग सिच्युएशन. साधं सरळ आपण आता सगळे असे बसलेलो आहेत, सगळ्या लोकांमध्ये आहेत, सभ्यपणेच बोलणार ना, आदरानेच बोलणार. आपलं खरं रूप केव्हा बाहेर येतं? ज्या वेळेस काही प्रोवोकिंग सिच्युएशन येते. सॉरी, पण मराठीमध्ये असं म्हणतात की खाली जेव्हा आग लागते त्यावेळेस आपण कसं वागतो ते आपलं खरं स्वरूप आहे. देयर इज अ डेफिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, हू वी आर. आपलं खरं कॅरेक्टर काय माहिती का? जेव्हा आपल्याला कुणीच बघत नाही, ऍटलिस्ट आपल्याला असं वाटतं, बघणारे खूप असतात, पण ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मला कुणीच बघत नाही, त्यावेळेस मी जसा आहे ना तसा मी खरा आहे. राईट? तर कितीही प्रोवोकिंग सिच्युएशन, कितीही विपदाजनक स्थिती, कितीही आपल्याला त्रास करणारी स्थिती निर्माण झाली, त्या स्थितीमध्ये सुद्धा जो काम असतो, स्ट्रॉंग असतो. जरासंध आणि कालयवन. कालयवनला जरासंधनी सांगितलं की मथुरेवर आक्रमण करायचं. कितीतरी वेळेस त्यांनी आक्रमण, 17 वेळेस. प्रत्येक वेळेस कृष्णाने एकट्यानेच येऊन हरवलं. शेवटी कालयवनला बोलवलं आणि तो एवढा शक्तिशाली होता, तो म्हटला की पण तिथे तर खूप मोठं सैन्य आहे, कृष्णाला ओळखू, मला ते एकालाच मारायचंय, ओळखू कसं? तो म्हणे की तिथे जो हसत असेल ना, ज्याच्या चेहऱ्यावर हास्य असेल, तो कृष्ण आहे. म्हणे खूप जण हसत असतील. म्हणे हा, हसतात खूप जण, पण ज्या वेळेस जरासंध आणि कालयवनचे लाखो सैन्य दारावर येऊन तुम्हाला मारण्यासाठी तयार आहेत, त्यावेळेस सुद्धा जो हसत असतो ना, तो कृष्ण आहे. ही शिक्षा कितीही विपदाजनक स्थिती का ना असो, आपण त्यावेळेस जर स्टेबल राहू शकत असू तर आपण कंस नाही, कृष्णाचे अनुयायी बनू शकतो. झालं? कंसानी वासुदेवांचं म्हणणं ऐकलं आणि दोघांना कारागृहामध्ये टाकलं. ही कथानं आपण वर्षानुवर्ष ऐकली. फक्त यातून काही जे आपण आपल्या दैनंदिन जीवनासाठी अभिप्रेत आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. टाकलं कारागृहामध्ये आणि देवकीला पहिला पुत्र झाला. पहिला पुत्र झाला, वासुदेवाने त्याला उचललं, कंसाकडे घेऊन गेले. कंस दरबारामध्ये होता, त्यांनी बघितलं वासुदेवाने पुत्र आणून दिला. म्हणे नाउ इट्स युअर्स, यू टेक अ कॉल. कंस म्हटलं की मला याच्यापासून त्रास नाही. त्याला पटलं की हा माणूस जो बोलतो ना तसंच वागतो, आणि म्हणून मग कंस म्हटला की नाही ठीक आहे घेऊन जा, कारण 8वा मारणार आहे ना मला, हा तर पहिला आहे. मग त्याला घेऊन गेले. मग आजूबाजूला संत्री मंत्री बसलेले, महाराज, इव्हन नारद मुनी पण आले. का? त्याच्या मागे खूप सारे कारण आहेत, पण आपण आपल्यासाठी जो सिद्धांत आहे तो घेऊया. म्हणतात की बघा, कमळाचं फुल आहे, त्याला 8 पाकळ्या, इकडून मोजलं तर हा 8वा, इकडून मोजला तर हा 8वा, मग हा पण असू शकतो. कंस गेला आणि त्या बाळाला घेऊन दगडावर मारून त्याने मारून टाकला. पहिला पुत्र मारला, दुसरा पुत्र मारला, तिसरा पुत्र मारला, चौथा पुत्र मारला, 5वा आणि 6वा, 6 पुत्र मारून टाकले कंसाने. राईट? नंतर 7व्या वेळेस देवकी गर्भवती होती आणि 1 ते 1.5 महिन्यामध्येच तिच्यातला गर्भ रोहिणीमध्ये स्थानांतरित झाला. आपल्यासाठी खूप मोठा विषय, कसं झालं असेल, सेरोगसी असेल का और काय असेल, नेव्हर नो. परंतु 7वे बलराम जे इथून तिथे संक्रमित झाले, संक्रमित नाही, स्थित्यंतरित झाले, म्हणून त्यांना संकर्षण म्हणतात. बलरामांना, बलरामजीचं एक नाव संकर्षण आहे. तर हे 7वे, आणि नंतर 8वे जन्माला आले कृष्ण.
त्यांचा जन्म म्हणजे जन्माष्टमी. राईट. तर हे असं का? 6 बाळ मारल्या गेले है ना, 7वा स्थानांतरित झाला, मग कृष्ण आले, असं का? यातूनही आजच्यासाठी आपण एक गोष्ट शिकू शकतो. आपण प्रत्येक जण म्हणजे देवकीचं गर्भ आहे. लेट्स इमॅजिन वी आर द वुम्ब ऑफ देवकी. आणि आपल्यामध्ये जर कृष्ण यायचा असेल तर आधी 6 एकतर अबॉर्शन नाही तर मर्डर व्हावे लागतील. कारण आपल्यामध्ये 6 खूप ठासून भरलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. ऍक्च्युली ना ही वैदिक संस्कृती एवढी परिपक्व आहे ना, या 6च्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेमच नाहीये जगामध्ये. खरं जर बघितलं तर सगळे प्रॉब्लेम या 6 मुळेच आहेत. आता कोलकात्याला जे झालं काम, बदलापूरला जे झालं काम, भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे. ध्यायतो विषयं पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृति विभ्रम स्मृति भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. हेच होतं. एक विचार मनामध्ये येतो, तो विचार परिपक्व झाला की त्यातून त्या विचारातून प्राप्त होणाऱ्या गोष्टीला भोगण्याची इच्छा निर्माण होते. मी मागे या कोलकाता केसवर एक छोटासा व्हिडिओ टाकलेला की त्यांनी तो बलात्कार आणि खून तेव्हा नाही केला, 9 जूनला नाही केलाय. त्यांनी पहिल्यांदा इंटरनेटवर काही बघितलंय ना जे बघण्यायोग्य नव्हतं, तेव्हा त्याच्या मनामध्ये ती ऍक्ट करणं सुरू झालेलं होतं. ध्यायतो विषयं पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम, काम निर्माण होतो. आणि तो पूर्ण झाला तर अजून हवा, किंवा पूर्ण नाही झाला म्हणून क्रोध तयार होतो. क्रोधात सम्मोह सम्मोहात स्मृती भ्रंश. आणि एकदा बुद्धी ठिकाणावर नाही राहिली, बुद्धिनाशात प्रणश्यति, मग माणूस काही पण करायला तयार होतो. तर जे मूळ आहे ते सदृढ करणं खूप आवश्यक आहे. तर हे जे 6 बसलेले आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे आपल्या हृदयात आहेत. ते पहिल्या 6 बाळांप्रमाणे आहेत जे देवकीच्या गर्भातून जन्माला आले. त्यांना मारल्याशिवाय 7वा येणार नाही. 7वा कोण? बलराम. आणि बलराम यांना आदिगुरु म्हणतात. आदिगुरु बलराम जेव्हा ते अवतरित होते, ते कृष्णाच्या अवतरणासाठी, अर्थात आपल्या हृदयामध्ये सगळं काही ठीक करण्यासाठी स्थान निर्माण करतील. आपल्या आयुष्यात कृष्णासाठीच स्थान निर्माण करतील. तेव्हा कुठे कृष्ण अवतरित होतील. तर या 6चा त्याग केला, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरचा. याचे मॉडर्न नाव खूप वेगवेगळे असू शकतात है ना. आता सध्या एक मोठा अनर्थ आहे की ज्याच्यामध्ये 6 जण बसलेले आहेत. आपल्या खिशात किंवा पॉकेटमध्ये किंवा हातात असतो आणि आपण त्याला फिरवत असतो. कधी काम येतो त्यामध्ये, कधी क्रोध येतो, कधी लोभ येतो है ना, जंगली रमी है ना. आणि सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर काय काय येतं, एक्सप्लेन करायची गरज नाही. हे जोपर्यंत मारणार नाहीत ना तोपर्यंत गुरुचा आश्रय नाही मिळणार. बलरामजी संकर्षणित झाले. आणि जोपर्यंत हे गुरुची कृपा होणार नाही, गुरु म्हणजे हे नाहीये, गुरु म्हणजे श्रील प्रभुपाद ज्यांनी इस्कॉन संस्थेची स्थापना केली, हे खूपच आगळे वेगळेच गुरु होते. म्हणजे ते आधुनिकतेनुसार अशा सुंदर पद्धतीने प्रचार करायचे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. तर प्रभुपादजी यांनी अमेरिकेमध्ये भगवद्गीतेचा प्रचार करायला सुरुवात केली. अशा लोकांना ज्यांना कृष्ण माहित नाही, भगवद्गीता माहित नाही, प्रभुपाद पहिल्यांदा 1966 मध्ये बोस्टन बंदरगाहाला गेले मालवाहक जहाजाने. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी अशी सभ्यता बघितली. आता हे स्वामीजी संन्यासी भगवे कपडे घालून गेलेले,
आणि तिकडे त्यांनी बीचवर बघितलं धागा पण शरीरावर नाही. बोरी एक असं स्थान की जिथे युवक आणि युवती रस्त्यावर झोपलेले. अशा स्थितीमध्ये हे एका झाडाखाली बसायचे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कीर्तन करत बसायचे. हळूहळू लोक यायला लागले आणि मग हे प्रचार करायला लागले. राईट. तर जोपर्यंत गुरु म्हणजे फक्त असं साधू बाबा, आजकाल जगामध्ये लोभी गुरु लालची चेला दोनों का नरक में ठल्लम ठेला असे गुरु खूप आहेत. राईट. गुरु लुटण्यासाठी बसलाय आणि शिष्य लुटून घेण्यासाठी बसला. राईट. गुरु म्हणजे जो आपल्याला आपल्या जीवनाची मूल्य प्रदान करतो आणि त्या मूल्यानुसार चालण्यासाठी शिकवतो. मग तो एक ग्रंथ पण असू शकतो, जशी भगवद्गीता आहे. राईट. तर जेव्हा गुरुची कृपा होते नेक्स्ट, तेव्हा मग कृष्ण जन्माला येतो. कृष्ण कसा जन्माला माहितीये का? जसं मी पहिल्यांदाच म्हटलं, नॉट इन द लेबर रूम. सिझेरियन पण नाही झालं. ती मदर तिथे आहे, नॉट ऑन द बेड. फादर आहे आणि तिथे कृष्ण अवतरित होतात. त्यांचे 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म आहे, पितांबर धारण केलेलं आहे, कौस्तुभमणी आहे, वैदूर्यमणी आहे. आणि कृष्ण अपियर्स चतुर्भुज रूप धारण करून. आणि ते वसुदेवांना सगळं सांगतात. आणि ते सांगत असताना देवकी योगनिद्रेमध्ये. तर वसुदेवांना सांगतात की आता यानंतर पुढे काय काय करायचंय तुम्हाला. इमॅजिन, लेबर रूम मध्ये बाळ सांगतं, डॉक्टर याच्यानंतर हे करा, त्याच्यानंतर ते करा. राईट. आणि ते सगळं झाल्यानंतर देवकी जेव्हा जागते ना, तेव्हा ती बघते, प्रणाम करते आणि म्हणते, पण मी हे नाही मागितलं, कारण देवकीने ही तपस्या केलेली आहे की कृष्ण मला बाल रूपामध्ये, मला बालक म्हणून हवाय. देन ही कम्स ऑन द लॅप ऑफ देवकी अँड देन ही क्राईज. आणि मग आपण बघतो वसुदेव त्याला एका टोकरीमध्ये टाकतात आणि घेऊन जातात. बट व्हॉट अबाउट बाथ है ना, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला आंघोळ घालतात ना, स्वाप करतात सगळं ना, तिथे टॅप पाणी नाही, काही नाही. काय करणार? इंद्रदेवांनी विचार केला, हे आपल्या प्रॉब्लेम साठी आलेलं बाळ आहे, तर यांच्या जन्मानंतर आपण आंघोळ तरी घातली पाहिजे. आणि मग धुवाधार पाऊस सुरू झाला. आणि त्या पावसामध्ये मग वसुदेव कृष्णाला घेऊन गोकुळला गेले आणि तिथे यशोदा मैयाकडे त्यांनी ते कृष्णाला सुपूर्द केलं. तर जन्माष्टमी निश्चित एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक उत्सव आहे. पण त्याच सोबत तो आपल्याला खूप साऱ्या शिकवणी प्रदान करणारा उत्सव आहे. हा फक्त हंडी फोडण्याचा उत्सव नाहीये, हा आपली हंडी फोडण्याचा उत्सव आहे. आणि त्या हंडीतून, जसं इथे खूप सारे खायचे पदार्थ खाली आले, तसे या हंडीतून पण काहीतरी बाहेर पडून ते नियमितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरता आलं पाहिजे. हा कृष्ण जो एवढा सुंदर लीला करतो गोकुळमध्ये, तो जगातलं पहिलं सेमिनार प्रेझेंट करतो. स्थिती आहे एक वॉर सिच्युएशन, जसं मॅडमने सांगितलं कुरुक्षेत्र. कधी हे करून बघावं आपण. मी एकदा बऱ्याच हे करायचा प्रयत्न केलेला. विप्रो कंपनी आहे औरंगाबादमध्ये, वाळूज MIDC मध्ये. तिथे माझा सेमिनार होता स्ट्रेस मॅनेजमेंटवर. तर भगवद्गीतेचं तो नॉलेज माहिती आहे. म्हटलं चला आपण मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने स्ट्रेसला कसं मॅनेज करतात, व्हॉट आर दी ॲट्रिब्यूट्स, व्हॉट आर दी साइन्स, सिम्पटम्स, व्हॉट आर दी सिच्युएशन्स, ते सगळं बघायचा प्रयत्न करू आणि त्याला कम्पेअर करायचा प्रयत्न केला. भगवद्गीतेचा पहिला अध्याय, पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की अर्जुन हळवा झाला, अर्जुन भाऊक झाला. पण त्यावेळेस अर्जुनची स्थिती काय झाली, कदाचित तशी स्थिती आपली नेहमी होते. आता आम्ही मॅडमच्या कॅबिन मध्ये बसलो होतो, त्यावेळेस मॅडमने खूप छान वाक्य सांगितलं. मॅडम म्हटले की आजच्या नव्या पिढीला हे पण निर्धारित करता येत नाही की कुठला ड्रेस घालू. येस मॅडम. म्हणजे आता आज प्रोग्राम आहे किंवा आज आता हॉस्पिटलला जायचंय, तर मग साडी घालून जाऊ का सलवार घालून जाऊ का जीन्स टॉप घालून जाऊ का कुर्ता पायजामा घालून जाऊ का फॉर्मल घालून जाऊ. खूप प्रश्न आहेत ना, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न आहे.
मी आता सेल्फी क्लिक केली, पोस्ट करू का नको करू. किती द्वंद्व आहे, छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत. आणि या द्वंद्वात अर्जुन अडकला. माहितीये, पूर्ण युद्धामध्ये अर्जुनला कधीच घाम आला नाही, कधीच नाही. फक्त एकदा एक थेंब घामाचा अर्जुनचा पडला, ज्या दिवशी पितामह भीष्म त्यांच्या पूर्ण शक्तीने युद्ध करत होते. आणि तो एक घाम पडला की कृष्णाने रथाचं चाक उचललं आणि मारायला निघाले भीष्माला. तो अर्जुन जो कधीच घाबरला नाही. हे जे सगळं सैन्य होतं ना, यांना कितीतरी वेळा हरवलेलं होतं. विराटच्या युद्धात पण अर्जुनने हरवलं होतं, परंतु आता तो वीक झाला होता. आणि ज्यावेळेस तो वीक झाला, ज्यावेळेस तो कमजोर पडला, ज्यावेळेस तो निर्णय नाही घेऊ शकत आहे की मी काय करावं, ही एक्सप्लेन्स हिज एन्झायटी. आणि मग तो सिम्पटम एक्सप्लेन करतो. भगवद्गीतेच्या पहिल्या चॅप्टर मध्ये सगळे सिम्पटम्स आहेत. वेपयुत्थ शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्रते हस्ताम त्वक्चैव परिदह्यते. अर्जुन म्हणतो की माय हेअर्स आर स्टँडिंग ऑन द एंड, है ना, रोमांचे येत आहेत, माझ्या त्वचेमध्ये दाह होतोय, माझं तोंड कोरडं पडलंय, घाम यायला लागलाय. आणि एवढा घाम येतोय आणि माझा हात थरथर कापायला लागतोय. ज्या गांडीवाने सगळ्या जगाला पराजित करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे, ते त्याच्या हातून गळून पडतंय. अजून खूप सुंदर वर्णन आहे. आपण जर बघितलं ना तर वी कॅन कोरिलेट दिस सिम्पटम्स जे अर्जुन तिथे एक्सप्लेन करतो. आणि त्यानंतर कृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं, वी कॅन गो नेक्स्ट, ते म्हणजे अशी शिकवण जी शिकवण आपल्यासाठी नेहमीसाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे. इट इज द नॉलेज फॉर मॅनकाइंड. प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आज आपण जर बघितलं ना तर युक्रेन आणि रशियामध्ये भांडण चालू आहे, राईट. पॅलेस्टाईन गाझा बॉर्डरवर सध्या हाहाकार आहे. आणि आपल्या वाघा बॉर्डरवर तर बघायचंच काम नाही. आपली वाघा नेहमीच गाझा आहे, राईट. एव्हरीवेअर देयर इज फायटिंग. आपल्या देशाच्या आतमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक भांडतोय, मणिपूर मध्ये भांडण चालू आहे, साऊथ नॉर्थशी भांडतोय, वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये प्रॉब्लेम आहे. आता एका स्टेट मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पार्टी एक दुसऱ्याची भांडती. महाराष्ट्राचं तर वर्णन मागच्या महाभारतापेक्षा मोठं होईल मागच्या 5 वर्षाचं, राईट. भांडण चालू आहे. अजून थोडं छोटं हो, आपल्या घरामध्ये किती जण आपण, मला एका जणांनी सांगितलं, जसं सरांनी मला म्हटले की ते फोटो खूप छान आहे भगवद्गीतेवरचा, कृष्ण आणि अर्जुन समोर पांढरे घोडे. मला एका जणांनी प्रश्न विचारला, म्हणे सर हा फोटो ना घरामध्ये लावू नये. म्हटलं का? म्हणे घरात भांडणं होतात. लिटरली हा समज आहे. लोक भगवद्गीता घरी नाही ठेवत का? ती ठेवली की भांडणं होतात. म्हटलं हो बरोबर. निश्चित हा फोटो लावल्यानंतर त्या घरात भांडणं होतात ज्या घरात आजपर्यंत कधीच झाले नाही. असं घर आहे? नाही आहे. प्रत्येक घरामध्ये भांडण आहे ना, घरामध्ये भांडण आहे. अजून थोडं छोटं होऊया. फक्त आपण आपला विचार करू, आपलं व्यक्तित्व, आपल्यामध्ये भांडण आहे, आपल्या आतमध्ये द्वंद्व चालू आहे, राईट और रॉंग. एक खूप छान सेइंग आहे की एव्हरी मॅन हॅज, मॅन मीन्स मॅन अँड विमेन बोथ, everyone has 2 dogs within. One is good dog, one is bad dog. कधी कधी हा भुंकतो, कधी कधी हा भुंकतो. कधी कधी आपण एवढं चांगलं होतो की आपल्याला वाटतं खरंच मी आहे का. तर कधी कधी आपण असे बनून जातो की थोड्या वेळानंतर आपल्याला वाटतं की हा मी नाहीच आहे, राईट. तर हे द्वंद्व चालू आहे. या द्वंद्वामध्ये स्थिर राहून योग्य निर्णय घेऊन योग्य कार्य कसं करावं हे सांगणारं शास्त्र म्हणजे भगवद्गीता. अँड दिस इज व्हॉट भगवद्गीता टीचेस. भगवद्गीतेची का गरज आहे माहितीये? कारण
हा एकमेव असा ग्रंथ आहे की जो भेद न करता एकत्र येण्यासाठी शिकवतो. माझा एक सेमिनार आहे, कल्चर ऑफ अकाउंटेबिलिटी, त्याच्यानंतर कल्चर ऑफ बिलॉंगिंग, टीम बिल्डिंग. जगभरामध्ये जर बघितलं ना तर एवढे त्याचे मोटिवेशनल प्रोग्राम्स होतात, सेमिनार्स होतात, वर्कशॉप होतात. भगवद्गीतेत कृष्ण फक्त 3 शब्दात सांगतात. 12व्या अध्यायाचा 13वा श्लोक, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. Do not consider any living entity as your enemy. Be a well-wishing friend of each and everyone. Do not carry envy. Adveshta sarva bhutana. असं जर असेल, विचार करा, थोडंसं जास्तच आयडियालिस्टिक होते. जर खरोखर प्रत्येकाने हा विचार केला, अद्वेष्टा सर्व भूतानां, तर ते गाझावर अटॅक नाही करणार. रशियन्स युक्रेनमध्ये बॉम्ब वर्षाव नाही करणार. सो दिस इज द नीड. तो प्रभुपाद मी सांगत होतो, एकदा अमेरिकेमध्ये प्रचार करत होते आणि ते प्रचार करत असताना त्यांनी ज्या वेळेस माफ करा, प्रचार करत असताना अमेरिका आणि वेगवेगळ्या देशांमध्ये ते गेलेले आणि तिथे गेलेले असताना एकदा लंडनमध्ये त्यांचा एक प्रोग्राम चालू होता आणि तिथे काही रिपोर्टर्स आले प्रभुपादांना भेटण्यासाठी आणि ते म्हणाले की स्वामीजी, वी हॅव एव्हरीथिंग. आमच्याकडे सगळं काही आहे ना, टेक्नॉलॉजी आहे, आर्थिक सुबत्ता आहे, आमच्याकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. कुठलेही फील्ड तुम्ही सांगा, इंजिनिअरिंग, मेडिकल, कुठलेही फील्ड सांगा, सगळं परिपूर्ण आहेत आम्ही. उलट आम्ही तुमच्यावर 250 वर्ष राज्य करून आलोत. ब्रिटिशर्स हॅव रूल्ड इंडिया फॉर more than 250 years. मग तुम्ही का आला तिकडे? यु नो व्हॉट प्रभुपाद सेड? प्रभुपाद म्हटले, तुम्ही आलात भारतामध्ये आणि सगळं काही घेऊन आलात, एक गोष्ट विसरला होता. तुम्ही एक गोष्ट विसरला होता, ती भगवद्गीता, ती द्यायला मी आलोय. And Prabhupada gave that knowledge to entire world. And this Bhagavad Gita teaches us how to be equiposed. योग शिकवते, राईट? ज्या वेळेस आपल्या शरीराला एका योग्य पद्धतीमध्ये जोडून ठेवतो, तो शरीरासाठीचा योग आहे. मनासाठी माइंड कंट्रोल, याच्यावर भगवद्गीते व्यतिरिक्त इतर कुठेही एवढं छान ज्ञान आपल्याला मिळणार नाही. तर ही भगवद्गीता जे आपल्याला टाइमलेस नॉलेज, कालातीत ज्ञान प्रदान करते. तर जन्माष्टमीसाठी अशा खूप शिकवणी आहेत, पण सारांश रूपाने मला वाटतं की ह्या काही शिकवणी आहेत ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. पहिली, ऍक्सेप्टिंग अवर सेल्फ, है ना, की भाई तुझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह नाही करू शकत, तुझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह नाही करू शकत आहे. टेकिंग हेल्प, त्यासाठी ह्युमिलिटी, नम्रता आवश्यक असते. दुसरा, कुठल्याही कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये आपण आपली जी थॉट प्रोसेस आहे, आपले जे मोरल्स आहेत, आपले जे नैतिक मूल्य आहेत, त्यापासून ढळलं नाही पाहिजे कंसासारखं. जसा कंस, त्याला काही इजा होणार हे ऐकून सख्या बहिणीला मारायला निघाला. त्यानंतर आपल्याला आवश्यक आहे आपल्या हृदयातली अनर्थ, आपल्यामधले अवगुण, याला स्वॉट अनालिसिस म्हणतात कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये. वी शुड ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर माय स्ट्रेंथ्स, व्हॉट आर माय विकनेसेस, व्हॉट आर द थ्रेट्स अँड व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज. हे आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर वी नीड टू टेक शेल्टर, ज्ञान घेऊन किंवा कोणाचं मार्गदर्शन घेऊन, तर कृष्ण निश्चित जन्माला येईल आपल्या हृदयामध्ये. आणि तो आपल्या हृदयात जन्माला यावा यासाठी आपल्याला हा खटाटोप करायचा आहे. सगळा खटाटोप कशासाठी आहे? बिकॉज वी वॉन्ट टू बी हॅपी. ऍट द एंड रिझल्ट ऑफ ऑल ऑफ अवर एफर्ट्स, व्हॉट डू वी वॉन्ट? है ना,
आपल्याला आनंदी राहायचंय आणि त्या आनंदी राहण्यासाठी आपण कितीतरी दुःखात जायला तयार होतो, परंतु त्या कुठल्याही प्रोवोकिंग सिच्युएशन मध्ये आपण असो तरी सुद्धा इक्विपोज राहून पुढे कसं जायचं हे आपल्याला शिकवते भगवद्गीता. भगवद्गीतेचा कुठलाही श्लोक, भगवद्गीतेचा कुठलाही वाक्य, भगवद्गीतेचं कुठलंही वाक्य जर आपण आपल्या जीवनात त्याचा अवलंब करायचा विचार केला ना, तर निश्चितपणे आपण आपले जीवन सफल बनवू शकतो. त्यासाठी एकतर आपण भगवद्गीता वाचली पाहिजे आणि दुसरं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तर इथे मी विराम घेतो. जर कुणाचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपण एक 5 मिनिट चर्चा करू. आणि शेवट, कारण जन्माष्टमी आणि एवढं सुंदर सजवलेलं आहे, तर मग 5 मिनिटासाठी आपण कीर्तन करूया. जर कुणाचे काही प्रश्न असतील, शंका असेल तर स्वागत. सर, कृष्णाला एक बहीण पण होती असं म्हणतात की जी नंतर वीज झाली. इज इट ट्रू? ज्यावेळी कृष्ण जन्माला आले त्यावेळेस ऍक्च्युली दोन पुराणांमध्ये 2 वेगवेगळ्या कथन येतं. तर यशोदेला मुलगी झाली आणि नंतर वसुदेव जेव्हा कृष्णाला घेऊन तिथे आले तर इकडे दाखवावं लागेल ना, बेबी ट्रान्सफर केलंय. तर इकडच्या क्रॅडलमध्ये कुणीतरी हवं ना, इकडच्या पाळण्यामध्ये एक बेबी हवं ना. मग ते यशोदीच्या मुलीला इकडे घेऊन आले आणि ती मग रडायला लागली ज्यावेळेस वसुदेव आले. नंतर मग कंस आला आणि त्यांनी बघितलं, अरे ही तर मुलगी आहे. पण त्याची जी मेंटॅलिटी आहे, थ्रेट, ऑलवेज इन फ्राइटन्ड सिच्युएशन. मग तो विचार करतो की नाही, कुणी का असे ना, मेल फिमेल डझंट मॅटर, काही चान्सच नाही ठेवायचा, मारून टाकायचं. तर तो धरून मारायचा प्रयत्न करतो. याच्या मागे कारण बऱ्याचशा कथा पण येतात की ते 6 जणांना यायचंच होतं एक क्षणासाठी, परंतु नंतर हिला मारण्याचा प्रयत्न केला आणि ते केलं. तर ऍक्च्युली शी इज दुर्गा, जी कंसाच्या हातातून सुटते आणि वर जाते आणि मग ती त्याला सांगते, कंसाला सांगते, कारण इट इज प्लान. आणि याच्यामध्ये किती छान आहे ना, आजकाल पाकिस्तान आपल्यावर अटॅक करतो त्यावेळेस सांगत नाही आणि आपण सर्जिकल स्ट्राईक करतो तर आपण पण सांगत नाही, राईट. परंतु इथे त्याला सांगितलं तुला कोण मारणार आहे आणि ती सांगते की तुला जो मारणार आहे ना, असा विचार नको करू, संपलाय तो आहे तिकडे गोकुळमध्ये, बी केअरफुल. म्हणजे मागून वार नाहीये, राईट, अपफ्रंट विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. तर ती सांगते की तुझा मारणारा गोकुळामध्ये खेळतोय. तर मग त्याला मारण्यासाठी मामा भेट पाठवतो, मामा खेळणी पाठवतो आणि भांजा तोडून टाकतो, है ना. त्यांनी पुतणीला तोडलं, वक्रासुरला तोडलं, बकासूरला तोडलं, सगळ्यांना. सुंदर. सो येस, यू आर राईट. आणि ती होती, तिचं एक दुसरं रूप आहे जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया, की ही जी भौतिक जगत आहे ना, हे 3 गुणांनी बनत आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपण कधी सत्वगुणी असतो, कधी रजोगुणी असतो, कधी तमोगुणी असतो, है ना. कपडे पण 3 गुणात असतात. काही कपडे बघितलं की सात्विक भाव मनामध्ये येतात, काही बघितलं तर तामसिक, काही बघितलं तर राजसिक भाव येतात. स्थान सुद्धा 3 गुणामध्ये असतात. काही स्थानामध्ये गेल्यानंतर, मंदिराच्या गर्भगृहात गेल्यानंतर आपण कितीही बेवडा असेल तो पिऊ शकणार नाही आणि बार मध्ये किती मोठा पुजारी गेला तर आरती नाही करू शकणार, राईट. तर स्थान सुद्धा 3 गुणामध्ये आहे. म्युझिक सुद्धा 3 गुणामध्ये आहे. प्रत्येक गोष्ट या जगातली सत्व, रजत, तम या 3 गुणांमध्ये आहे आणि या 3 गुणांनी बनलेली दैवी प्रकृती आहे, ती म्हणजे कृष्णाची बहीण. कृष्ण सांगतात तिथला पार करणं खूप कठीण आहे. ना कुणी रजोगुणाला पार करू शकतो, तमोगुणाला पार करू शकतो, ना सत्वगुणाला पार करू शकतो. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. मग उपाय काय? प्रॉब्लेम तर सांगितलं. दुसऱ्या लाईन मध्ये कृष्ण उपाय सांगतात,
मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. जो मला शरणागत येतो, या उपदेशांचं पालन करतो भगवद्गीतेच्या, तो मायेला पार करू शकतो. तो या 3 गुणांच्या साखळदंड रूपी बंधांना तोडू शकतो. तर ती म्हणजे कृष्णाची बहीण. थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न? गीतेचा अभ्यास करा किंवा गीतेचा अभ्यास करावा किंवा गीता वाचावी किंवा गीताचे ऑनलाईन क्लासेस असं सध्या खूप असतं चालू. पण एक्झॅक्टली आम्हाला गाईड करा की गीतेचा अभ्यास कसा करावा, कोणते क्लास जॉईन करावे आणि कसं वाचन करावं गीतेचं, कसं अध्ययन करावं. व्हेरी गुड, थँक्यू. खूप सुंदर प्रश्न. पेव फुटलंय ना सध्या गीतेचं पेव फुटलंय, सध्या अध्यात्माचं पेव फुटलं. कोणी उठलं राधे राधे गोविंद हरी, खूप 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 पेव फुटले. कदाचित ती कोविडच्या भीतीमधून निर्माण झालेला असू शकतं, आय डोंट नो. खरोखर भगवद्गीतेच्या 700 पेक्षा जास्त प्रती आहेत, 700 पेक्षा जास्त टिप्पणी आहेत. पण मग काय करावं, कोणता कोर्स करावा? कुणीही उठतो ऐरा गैरा नत्तू कैरा आणि सुरू करतो भगवद्गीता कोर्सेस. ती भगवद्गीता वाचावी ज्यातून त्याचा उद्देश स्पष्ट होतो. भगवद्गीतेचा उद्देश 18व्या अध्यायातला श्लोक, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजं अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंताला शरणागत होणं आणि त्यानुसार जीवन व्यतीत करणं. भगवद्गीतेचा 17वा अध्याय, आपला आहार कसा असावा. 3 प्रकारचा आहार वर्णन केलेलं आहे. कट्व, आम्ल, लवणाती, उष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, विदाहीन हे राजसिक अन्न, तामसिक अन्न, सात्विक अन्न, सगळ्या गोष्टी वर्णन केलेलं आहे. त्यानुसार जो चालतो, जो वागतो, जो बोलतो, जो जीवन व्यतीत करतो, तोच भगवद्गीता सांगू शकतो. भगवद्गीता इज नॉट अ नॉलेज एक्सरसाइज है ना. टन 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 मला प्रत्येक श्लोक पाठ आहे म्हणजे मी भगवद्गीतेला वाचणारा ज्ञानी आहे, नाही. भगवद्गीता, मी तर म्हणतो भगवद्गीता कधीच वाचू नये, भगवद्गीतेचा कधीच अभ्यास करू नये. भगवद्गीता जगावी. भगवद्गीता केवळ वाचण्यासाठी नाही आहे, भगवद्गीता जगण्यासाठी आहे. तर खूप सारे कोर्सेस आहेत. 90% कोर्सेस मध्ये लोक जे भगवद्गीते किंवा 90% लोक जो भगवद्गीतेवर बोलतात ते कृष्णाला मानत नाहीत. आय एम सॉरी, पण ही सिच्युएशन आहे. भगवद्गीता अभ्यास करतात आणि विचारलं भगवान कोण आहे, शक्ती आहे किंवा प्रकाश आहे. अरे सांगणारा सांगतोय, ऐकणारा ऐकतोय, स्पष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये ज्या वेळेस अर्जुन म्हणतो, अर्जुन बोलतो, त्याला लिहिलेलं आहे अर्जुन उवाच. ज्यावेळेस धृतराष्ट्र बोलतो त्यावेळेस लिहिलेलं आहे धृतराष्ट्र उवाच. जेव्हा कृष्ण बोलतो तेव्हा नाही लिहिले कृष्ण उवाच, तिथे लिहिलेलं आहे भगवान उवाच. तर जो भगवद्गीतेला स्वीकारून कृष्णाचा भक्त बनण्याचा प्रयत्न करतो तो खरोखर प्रामाणिकपणे भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर ती भगवद्गीता आता कुणाकडनं, हे स्वतः कुणालाच विचारू नका मॅडम, मला पण नका विचारू. भगवद्गीता कशी वाचावी हे कृष्णालाच विचारावं. कृष्णाने सांगितलं. कसं सांगितलं माहितीये? परत एकदा मी खूप अभिनंदन करतो तुमच्या 71व्या प्रोग्रामचं. कारण भगवद्गीता अशीच समजायची आहे. कृष्ण अर्जुन, तुम्ही जर बघितलं ना, इट इज श्री कृष्णार्जुन संवादे सगुण भक्ती योगो नाम पंचदशोध्याय है ना. श्री कृष्ण अर्जुन संवादे. भगवद्गीता कशी समजून घ्यावी याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. अर्जुन थकला, हळवा झाला, त्रस्त झाला, त्याला घाम यायला लागला. त्या सिच्युएशन मध्ये तो प्रश्न विचारतो की मी काय करू. अर्जुनचे जे एवढे सुंदर प्रश्न आहेत तर तो विचारतो, कृष्ण उत्तर देतो. हीच भगवद्गीता समजण्याची पद्धती आहे. तर भगवद्गीता अशा व्यक्तींकडून समजून घ्यायचा प्रयत्न करावा, वाचावा, निश्चितपणे वाचावा. अशा व्यक्तीकडनं समजून घ्यायचा प्रयत्न करावा की जे स्वतः भगवद्गीता जगण्याचा प्रयत्न करतायत, ज्यांच्या चालल्या बोलण्या वागण्यामध्ये भगवद्गीतेचे उपदेश आपल्याला दिसतात. राईट. नाहीतर फॅशन म्हणून खूप सारे कोर्सेस होतात, पण भगवद्गीतेचा खरा अवलंब आपण अशा पद्धतीने करा.
है ना. रिझल्ट वरूनच आपण कुठली गोष्ट ठरवू शकतो. एखादं खूप छान आलिशान 5 स्टार इन्फ्रास्ट्रक्चरनी बनलेलं हॉस्पिटल आहे आणि तिथे गेलेला पेशंट परत येतच नाही बाहेर. आपण जाऊ का? नाही जाणार है ना. एंड रिझल्ट मॅटर्स. अदरवाइज ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डेड. फायदा काय? भगवद्गीतेचे खूप कोर्सेस केले आणि इकडे सिग्नलवर कुणीतरी गाडीला धक्का लावला की आपला छत्रपती बाहेर तलवार घेऊन. काय फायदा? राईट. सो अशा व्यक्तीकडून समजून घ्यावी जो भगवद्गीतेच्या उपदेशानुसार जगण्याचा प्रयत्न करतो. आमच्या इस्कॉन मधुवन मध्ये, इस्कॉन सेंटर मध्ये खूप सारे असे कोर्सेस होतात. परंतु मी असं नाही म्हणणार की तुम्ही या आणि ते करा. तुम्ही पडताळणी करून घ्या. कारण कृष्ण अजून एक पद्धत सांगतात. कृष्ण म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. कृष्ण सांगतात की परिप्रश्न करा, ब्लाइंडली फॉलो नका करू. हे कोण सांगते माहितीये का? कृष्ण सांगतोय. अर्जुनाला म्हणताय की अर्जुन मी तुला हे सगळं सांगतोय, बट तू डिसाइड कर. निमित्त मात्र भव सव्यसाची, यथेच्छसी तथा कुरु. मी तुला सगळं सांगितलंय, आता तुला जे योग्य वाटतं ते कर. माहिती, जो फ्रीडम देऊ शकतो ना तोच प्रेम करू शकतो. जो फ्रीडम देऊ शकत नाही तो प्रेम करू शकत नाही. कृष्ण लव्हज अस. म्हणून कृष्ण आपल्याला फ्रीडम देतात की तुम्ही त्यांना माना अथवा न माना, बट ही इज रेडी टू गिव्ह एव्हरीथिंग टू अस. तर निश्चितपणे तुम्ही येऊ शकता. आम्ही प्रयत्न करू. आम्ही जे शिकलोय ते तुमच्यापर्यंत. एक पोस्टमॅनचं काम आहे, राईट. तिकडून पोस्ट घेतलंय, पत्र घेतले कृष्णाकडे, तुमच्याकडे जायचं काम आम्ही करू शकतो. थँक्यू. खूपच छान सर. म्हणजे आता आम्हाला इथे सगळ्या बसल्याने असं वाटतं की आम्ही देवकीच आहे. खूपच छान. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे. सगळे गाऊ शकतो. हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Hare Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya 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 Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya 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 Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Radha Raman Hari Govinda Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Raman Hari Govinda Jaya Jaya Radha Ramana Hari Govinda Jaya Jaya Raman Hari Govinda Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare Hare Jaya Prabhupada Jaya Prabhupada Jaya Prabhupada Jaya Prabhupada Jaya Prabhupada 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 Jaya Prabhupada Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol Jai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Jai Gaur Hari Bol जय हरिनाम संकीर्तन की Jai श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की Jai हरे कृष्ण।